या मॅच मध्ये काय होणार, अनेक सारे प्रेडिक्शन फेल असतात. कारण आपण पाहिलं ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक सारे प्रेडिक्शन फेल होत असताना पाहायला मिळतात. एकता टीमने इथे टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 4 षटकांची लढत, आघाडीची जुळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. साई कृपा या टीमच्या माध्यमातून आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही संघ आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायला हवा, एक्स्ट्रा प्लेयर. दोन्ही संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येणे गरजेचं राहील. दोन्ही संघाचं लक्ष वेधूयात की जोही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल, या स्पर्धेचा नियम किंबहुना या विभागाचा नियम, या परिसराचा नियम की कंपल्सरी शूज वेअर करायचेच आहेत. तुम्हाला शूज वेअर करावे लागतील. संपूर्ण ड्रेस कोच मध्ये खेळाडू असायला हवा, याकडे लक्ष वेधूयात. खूप सारं दिलंय या कळंबोली नगरीने. कारण प्रवीणजी अर्जुने सर आपण पाहिलं ना तर शिस्तबद्ध आयोजन आणि नीटनेटकं आयोजन. मी आधी उल्लेख केला या स्पर्धेचा. एकंदरीत मी ज्या वेळेला इथे आलो सकाळी त्यावेळेला मला वाटलं या स्पर्धेचं आयोजन 2 ते 3 लाखाचं आहे की काय स्पर्धा. कारण ज्या रीतीचं आपण रेलिंग पाहतोय, मोठा डीजे सेटअप पाहतोय, मोठ्या दर्जाचं व्यासपीठ पाहतोय, चहूबाजूला सीमारेषा आणि आच्छादन, या बाउंड्री लाईन वरती फ्लेक्स, डगआउट्स, सारं काही. प्रत्येक संघाला एक एक डगआउट्स मिळेल, इतके डगआउट्स आहेत, इतके पॅव्हलियन्स आहेत आणि 8 पॅव्हलियन्स तुम्हाला चारी बाजूला पाहायला मिळतात. याहून अधिक काय पाहिजे कळंबोलीकरांना. गोलंदाजी मार्क मध्ये पहिला षटक गोलंदाज अजय. पहिला बॉल अगदी थेट गेस्टांच्या वरून ट्रॅव्हल झाला होता. गोलंदाजाचे रिॲक्शन्स पहा, ज्या रीतीने त्याने चेंडू डिलिव्हर्ड केला, फलंदाजाला इथे बीट केलं. आघाडीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती. रितेश उर्फ बाबू आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय दादू आणि बाबू. गोलंदाज खोला टाकला. यावेळेला फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू बॅकअप द लेंथ वरती पाहायला मिळाला. गोलंदाज लेफ्ट हँडर ज्या वेळेला असतो ना त्याला एक नॅचरल मुवमेंट मिळत प्राप्त होत असते. चेंडू बाहेर निघणार आहे किमोन. अगदी त्याच वेळेला एखादा गोलंदाज डावखुरी हाताचा ज्या वेळेला अराउंड विकेटने गोलंदाजी करतो त्यावेळेला चेंडू आतमध्ये येणार आहे. देवाने मुक्त हस्त उधळण केलेली असते या गोलंदाजांवरती किंवा लेफ्ट हँडर बॅटर वरती देखील की त्या दर्जाचं नॅचरल इंटेंटने ते बॅटिंग करतात, गोलंदाजी करतात. यावेळेला एक्सा कव्हरला केलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. पहिल्या बॉलवरती इथे बाद होतोय. खेळाडू क्रमांक पहिला दादू बाद. फलंदाजाची बॅट पकडण्याचा अंदाज काहीसा निराळा होता, उलटा पुलटा असंही म्हणू शकतो त्याचा बॅटिंगचा टान्स. कारण त्याची जी ग्रीप होती ती अनेक वेळेला राईट हँडर बॅटरची ग्रीप असते ती उजवा हात खाली असतो, डावा हात वरच्या साईडला पकडला जातो. परंतु या बॅटरची ग्रीप काहीशी निराळी आहे. हेलिकॉप्टर किंवा अगदी त्याच वेळेला स्विच हिट साठी, रिव्हर्स स्वीप साठी अशा रीतीची ग्रीप पकडली जाते. परंतु अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक खेळणं ना फार अवघड आहे. ज्यावेळेला तुमची ग्रीप उलटी सुलटी असते त्या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना जो बॅटचा हँडल आहे तो आपल्याला हाताला अडकतो आणि म्हणून की काय एक्स्ट्रा कव्हरला तितकंच एक्झिक्युशन मिळत नाही स्ट्रोक खेळण्यासाठी. आणि म्हणून की काय इथे फलंदाज बाद झालाय हा स्ट्रोक प्ले करत असताना. बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फलटणचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कारण भरभक्कम शरीरवृष्टी असणारा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. पुढचा बॉल यावेळेला आले आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आला विष्णू, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विष्णू मैदानाच्या आत, चेंडू मैदानाच्या बाहेर. याची एंट्री ग्रेट झाली. चेंडूला थेट पाठवलं सीमारेषेच्या भेटीसाठी. काय चौकार आलाय.
अशा इंटेंटने बॅटिंग व्हायला हवी, कारण इथे रन्स गोळा करायच्या. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजावरती हावी ठरण्यासाठी सफल झाला. डावा पाय पुढे काढला आडव्या बॅटने. इथे नटराज मुद्रेने हा स्ट्रोक इथे ऑन साइडला केलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 5 धावा धाव फलकावरती. आता इथे हालचालींना वेग आलाय. चौकाराला विष्णूच्या बॅटमधून सफल झाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येईल. एक धाव केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचतीये जिथे 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय चेतनजी तिवारी साहेब जगदीश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक शूज दिले जाणार आहेत. एसएसए शूज, बॅटची लिडिंग एज, आणखी एक सुवर्ण संधी. कॅच टिपली तर मॅच मध्ये येणार. हा झेल इथे धरणीला रान दिलाय. ही कॅच सहज साधी सोपी होती. षटक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा त्या केवळ आणि केवळ 7. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा. सुरुवात तर चांगली झाली. एक अपवाद वगळता खेळाडू बाद झाला. तो पहिला दादूच्या रूपाने एक्स्ट्रा कव्हरला त्याने सहज साधा सोपा झेल दिला. परंतु तदनंतर आलेला विष्णूने 2 बॉल 5 धावांची खेळी केली. 250च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 7 धावा धाव फलकावरती या 4 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या अंती. पहा ना, कॅचेस किती इम्पॉर्टंट असतात. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दुजोरा द्यायला नको मला तर वाटतं, कारण या स्पर्धेचा दुजोरा आपण देऊयात. कालच्या दिवशी अशी घटना घडली की आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाचा सुरेश मोहिते याचा झेल सुटला होता. त्याने 19 बॉल मध्ये 58 धावांची खेळी केली. 4 चौकार आणि 6 षटकार त्याच्या बॅटमधून हे पाहायला मिळाले होते. अर्थात ज्या ज्या वेळेला झेल सुटतात ना त्या त्या वेळेला मोठमोठा उपद्रव हा क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये किंवा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पाहायला मिळालाय. रोहित शर्मा त्याला अपवाद आहे, मार्टिन गुप्तीला अपवाद आहे, त्यांनी केलेली खेळी अपवाद पाहायला मिळाली. किरण मोरेने सोडलेला झेल, ग्रॅहम गुडचा ती एक अपवाद राहिली. खोला टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेला फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू क्रमांक 2 बाद. स्कोर कार्ड वरती आपण स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो, जिथे 7 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अंती 3 खेळाडू बाद झालेत. एका मागोमाग एक धक्के इथे देण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज.
दोन खेळाडूंना बाद केलं लगातारच्या 2 चेंडूवरती. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज अमित पाटीलला आपण पाहतो. 2 बॉलवरती 2 यश मिळाले. त्याने एक्स्ट्रा कव्हरला एक साधा सोपा झेल इथे दिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रवी रावत. हॅट्रिकचा बॉल आडव्या बॅटने आल्या चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. स्लॉक स्वीप करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. तो तुंग आकर्षक अद्भुत अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. काय स्ट्रोक केलाय. पहिला बॉल गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. परंतु रवी रावत मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि प्रतिस्पर्ध्याला त्याने जणू सांगितलं की नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी झुगारली आहे आणि काय थाटात एंट्री झाली आहे खेळाडूची. स्लॉक स्वीप करत असताना त्याने षटकार ठोकलाय. बस मेरा ही जलवा हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला. या षटकातील चेंडू झाल्यात एकंदरीत 3. पुढचा बॉल स्विच हिट. चेंडूला स्विच करत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक रवीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतो. परंतु ही जी अदा ना प्रसाद यांची त्याच्यावरतीच कळंबोलीकर फिदा आहेत. चौकार देण्याची त्यांची काहीशी निराळी अदा. डान्सिंग अंपायर गोट्याची आठवण झाली मला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने 17 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ना अनेक अंपायर्स आले की जे एंटरटेनिंग साठी जाणले जाऊ लागले. परंतु अगदी त्याच वेळेला बिली बाउडन यांनी आपल्याला झालेला आजार त्यानेच लोकांना एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना सांधिवात हा आजार होता. आदरणीय अजयजी सूर्यवंशी सर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. केपीएल स्पर्धा ज्या ज्या वेळेला येते ना त्या वेळेला महत्वाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून राहतं. संपूर्ण व्यासपीठ असू द्यात किंवा आयोजनामधील संपूर्ण बारकावे हे नेहमीच निरखून पाहणारी व्यक्ती. बापलकावरती 18. तर या दरम्यान आपण पाहतो की सन्माननीय अनिलजी पोपेडा साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. कळंबोली गावचे ग्रामस्थ ज्यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वेलकम. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती सातत्यानं सन्माननीय पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दाफलकावरती धावा जिथे 19 पाहायला मिळतात. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. हा पडझड चालू आहे योगेशजी. परंतु विकेट जरी गेल्या असतील ना तरी देखील एकंदरीत धावा थांबलेल्या नाही आहेत. रवी मैदानाच्या आतमध्ये आला. त्याचा एक इंटेंट वेगळा आहे. त्याची आक्रमकता धारण त्याने केली आहे. त्याने खेळलेले चौकार षटकार किंवा अगदी त्याच वेळेला त्याने 3 बॉलमध्ये 11 धावांची खेळी केली आहे. त्याचा स्ट्राईक रेट पहा. हेल्दी स्ट्राईक रेटने 366चा स्ट्राईक रेट हा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आणि मोलाचा राहतो. कारण खेळाडूंना जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतात. हल्लीचे क्रिकेट हे शॉर्ट टाइम क्रिकेटने एकंदरीत आपण पाहिलं ना तर पूर्वार्धातील जिथे धावा कमी खर्च करण्यामध्ये यशस्वी राहिला होता त्याला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येत असताना अजयला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. 19 आल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 9.50 करंट रन रेट. मैदानाच्या आतमध्ये विष्णू उभा आहे. एखाद्या मल्लाप्रमाणे त्याची शरीर देहबोली आहे. एखादा मल्ल ज्याप्रमाणे राहतो. परंतु इथे धोबी पछाड जर का गोलंदाजाला करायचं आहे ना तर त्यासाठी तितकीशी मोठे स्ट्रोक या खेळाडूला खेळावा लागतील. आपल्या ताकदीचा वापर करावा लागेल. क्रिकेट हे नेहमी टेक्निकच्या जोरावरती खेळलं जातं. परंतु या खेळाडूकडे तेवढीशी चांगली टेक्निक आहे. चांगले स्ट्रोक आहेत. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग. हाय अँड हँडसम. मॅसिव्ह उत्तुंग षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. मॅन फ्रॉम फलटण. काय डाऊन द ग्राउंड षटकार खेळलाय. मागील षटकाच्या उणीवा इथे भरून काढल्या जातात.
आदरणीय रामदाजी शिवाय साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. शिवसेना तर या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचा मात्र मुख्य मंचाच्या दिशेने होतं शुभागमन. खऱ्या अर्थानं या मैदानावरती आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान असतं ते सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेबांचं मात्र या मुख्य मंचाच्या दिशेने होतंय शुभागमन. त्यांच्या समवेत कळंबोली शहर प्रमुख सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कळंबोलीचा क्रिकेट आणि कळंबोलीच्या क्रिकेटच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं असं हे व्यक्तिमत्व सातत्यानं ज्यांचं पाठबळ नेहमीच आमच्या पाठीशी असतं. अगदी आल्यानंतर श्री गणरायाच्या चरणी लीन होऊन आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या ठिकाणी दोनही सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब या दोनही सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचावरती होत आहे शुभागमन. विकेट मिळवली, कोंडी फोडली असंच म्हणावं लागेल. 25-4 ही सध्या परिस्थिती आपण पाहत आहोत. या गोष्टीची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. विष्णू सरळ बॅटने चांगला खेळत होता, किंवा अगदी त्याच वेळेला धावाही आल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्याने केलेला प्रयत्न संघासाठी हानिकारक राहू शकतो. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, क्षेत्ररक्षक येतो, एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न वेगाने 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. अशा रीतीच्या धावा फार महत्वाच्या आहेत. एक धाव फार महत्वाची राहते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राजा. रवी आणि राजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे आणि अगदी त्याच वेळेला गोलंदाजी अजय करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला कव्हर्सला केले, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. हा बॉलीवरती घेतला होता. या बॉलला बॉटमॅनचा चांगला वापर केला. हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं होतं बॅटरचं. राजाच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी ना RR सिनेमाही जास्तीचा चर्चेचा विषय राहिला होता. हे RR फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये तितकंच चर्चेचा विषय राहतं का, कारण रवी आणि राजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जो रवी स्ट्राईक एंड वरती आहे. खोला टाकला हा बॉल पुन्हा एकदा इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सेंडूवरती येतो. एक धाव निश्चित प्राप्त झाली आहे. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. एक रन्स फार महत्वाची इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने यावेळेला देखील ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मॅच चालू ठेवली आहे. पाक गेम ऑन आहे. रवीच्या बॅट मधून कोणताही डॉट बॉल अद्याप आलेला नाही आहे त्याच्या विरोधात. गोलंदाजी तितकीशी कारगर साबित राहिलेली नाही आहे, कारण गोलंदाजांवरती हवी राहिल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. 10.33च्या स्ट्राईक रेटने इथे धावा येत असताना पाहायला मिळतात. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय श्री रामदाजी शिवाळे साहेब यांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या विधानसभेच्या मिळालेल्या घवघवीत यश, शिवसेनेला पथ्यावरती पडणाऱ्या बाबी या वर्षीच्या आपण पाहिल्या आणि सरकार स्थापन अगदी 5 तारखेला शपथविधी पार पडत असताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं हे राजकारणाच्या बाबी वगळता आज आपण क्रिकेटवरती नितांत प्रेम तुकारामजी आदरणीय सरक साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांनाही आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती. तर नक्कीच जयजी सर, आपण थोडासा मुख्य मंचाच्या दिशेनं आपलं लक्ष केंद्रित करूया, कारण ज्या सन्माननीय पाहुण्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेतील आपली उपस्थिती दर्शवली त्या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान माजी नगरसेवक सन्माननीय विजयजी खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रामदासजी शिवाळे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथी देवो भव ही परंपरा आणि ही परंपरा इथे मात्र जोपासली जाते. तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित कळंबोली शहर प्रमुख सन्माननीय
तुकाराम शेठ सरग साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्व राजेशजी टिंबे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. तर वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नाऊ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू जयेश सर. रवीची कॅच इथे हातून निसटली आहे. 2 धावा तर जरूर आल्यात. झेल व्हायला हवे होते. कॅचेस विन द मॅचेस अनेक वेळेला आपण म्हणतो. जीवनानं क्रिकेटच्या व्यतिरिक्त आपण इतिहासाची पानं पलटली ना तर फार हानिकारक राहतात. कारण मोहम्मद कौरीला मिळालेलं जीवदान, त्याने पुन्हा एकदा आपलं सैन्य तयार केलं. यावेळेला स्लॉक शूट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चित प्राप्त झाली आहे. परेशवरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. दुहेरीचा प्रयत्न होतोय. इथे सेकंड रन, जोखीम बरी होती आणि ही धाव घेत असताना रवी रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रिकेटची आत्महत्या बाद. शेवटच्या षटकाची सुरुवात तितकीशी शानदार झाली नव्हती. झेल निसटला होता, जीवदान मिळालं होतं रवीला, परंतु तो हताश आणि निराश मुद्रेने बाहेर चाललाय. कारण त्याचं कारण आहे तो रनआउटच्या स्वरूपामध्ये ती बाद झालाय. पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद कौरीची ती कहाणी सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. कारण मोहम्मद कौरीने ज्या वेळेला आक्रमण केलं होतं राजा पृथ्वीराज चौहान वरती, त्यावेळेला जीवदान त्याला देण्यात आलं होतं. कारण पृथ्वीराज चौहान त्याला पकडलं होतं जिवंतपणे. त्याने माफी मागितली, मला सोडून द्यावं अशी विनवणी केली आणि त्यावेळेला तो पुन्हा एकदा आपल्या राज्यात गेला. पळून गेलेल्या सैन्याचा शिरच्छेद केला, नवीन सैन्य तयार केलं, पुन्हा एकदा आक्रमण केलं दिल्लीवरती आणि त्यावेळेला पृथ्वीराज राजाला परास्त केलं होतं. जीवदानही क्रिकेटमध्ये हानिकारक आहे. तितकीशी इतिहासाची उदाहरणे आपण पाहिली ना तर ती हानिकारकच राहतात. रवीने तितकंच हानिकारक राहिला नाही, तो बाद झाला. यावेळेचा चेंडू डाव्या एसटीवरती वेगवान इथे पाहायला मिळतोय. प्रसाद यंदा आपण पंचाच्या भूमिकेने पाहतो. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली आहे. 34 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. या मैदानावरती एकंदरीत प्रवीणजी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की 45 धावापर्यंत आपण मजल मारण्याचा प्रयत्न ठेवावा सकाळच्या सत्रामध्ये. हा चेंडू 20 टाईट जास्त आहे. इथे ही चिकी सिंगल अर्जित करण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू होईल. इथे बाद, नो बॉल, नो बॉल, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. फ्री राहील गोलंदाजी इथे. स्पर्धेचा फ्री हिट हा नियम नाही आहे, अर्थात नो बॉल इथे प्राप्त होईल. वेस्ट साईड जास्त होती. गोलंदाजाला ताकीद जरूर देतील अंपायर की अशा रीतीची चेंडू केवळ क्रिकेटमध्ये एकदाच अलाउड आहे. अशा रीतीचा पुन्हा एकदा चेंडू आला तर तुमची गोलंदाजी बंद करण्यात येईल, अशा स्वरूपाची ताकीद राहते. धावफलकावरती धावा एकंदरीत एकेरीच्या मदतीने 36 बनल्यात. सुरुवातीला असं वाटलं होतं की 50 गाठेला संघ जदवर विष्णू बॅटिंग करत होता. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगल्या रीतीचा टप्पा आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक राजाच्या बॅट मधून, राजाचा राजेशाही थाट षटकार. काय स्ट्रोक केलाय, काय कार्यक्रम केलाय योग्यरित्या. या इनिंग मधील या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ शेष आहे. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आणखीन एक मिसक्यूड आहे, मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो, तू का मी का तू. आणि अशा संभ्रमामध्ये पुन्हा एकदा कॉलिंग चांगलं झालं. ताळमेळ जुळलं. झेल इथे टिपलाय. राजा होतोय बाद.
पूर्वार्धाचा खेळ रंगतोय आणि जिथे बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण साई कृपा या टीमला पाहतोय. संघ जेमतेम सुस्थितीमध्ये 7 खेळाडू बाद झाल्यात. 42 धाव फलकावरती शेवटचा बॉल पूर्वार्धातील खेळ. शेवटचा चेंडू वॉड स्ट्रोक अफलातून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज सोपा झेल इथे टिपलाय. 42 ला 8वा खेळाडू झालाय बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाकडे वळण्याआधी या आपण इन्व्हाइट करूया नेक्स्ट मॅचचा करण्यात येईल टॉस. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित व्हा टॉस साठी. SJMFF टीमचा कर्णधार आणि एका बाजूला असेल दगडी चाळ टीमचा कर्णधार. चला टॉस साठी या. दगडी चाळ आणि SJMFF टीमचा कर्णधार. चला टॉस साठी आपण त्वरित येऊन उपस्थित व्हा. या आपण उत्तरार्धाकडे वळूया. त्या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतोय. कारण या 43 धावा बनवणं सोपी गोष्ट राहणार नाही. सकाळचं सत्र दमट वातावरण अजूनही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. तुला जय मल्हार. स्मॅश फोर्स फिटनेस संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर दगडी चाळ या दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस साठी इमिजिएटली संपर्क करायचा आहे. खरं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस थोडा अपेक्षित आहे परंतु अगदी ऑन टाइम सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आयोजकांकडे देखील बरेचसे विकल्प आहेत पर्याय आहेत. काल जर आपण पाहिलं तर तब्बल 12 संघ होते. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये म्हणजे पहिल्या फेरीमध्ये तब्बल 5 पहिल्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्यापैकी सामना क्रमांक 4 ज्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी नक्कीच केला जाईल. तर विनंती असेल दोनही टीम्सचे कॅप्टन्स जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघाचा संघनायक इथे उपलब्ध आहे. मी विनंती करेन दगडीचा संघाचा संघनायक कृपया आपण लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. आणि त्यानंतर मात्र आपण खेळाच्या उत्तरार्धाकडे वळतो. मोठ्या तर या ठिकाणी दोनही संघनायक उपलब्ध आहेत. तर मी यांच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते या पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल करावा. दोन्ही संघातील संघनायकांना मात्र या ठिकाणी शुभेच्छा देत असताना सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेबांच्या शुभहस्ते या पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोनही संघनायकांना शुभेच्छा दिल्या गेल्यात. स्पेशली डिझाईन कॉइन आणि त्यानंतर मात्र हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ज्यांचं काही क्षणापूर्वीच या मुख्य मंचावरती शुभागमन झालंय सन्माननीय हनुमंतरावजी पिसाळ साहेब मुकादम यांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. तर वेलकम आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं कळंबोली क्रिकेट अशी जोडली गेलेली ही अशी काही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक आयोजनामध्ये मात्र अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहतं. सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असतो, कला क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्यांचं
अमूल्य सहकार्य हे नेहमीच आम्हाला लाभलं आणि या विभागातून समाजसेवेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असं व्यक्तिमत्व सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत तुकाराम शेठ सरक साहेब असतील, त्याचबरोबर सन्माननीय हनुमंतरावजी पिसाळ साहेब असतील, मुकादम या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला या सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक राजेशजी टेंबे साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहतो आणि ज्यांचं नेहमीच या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेसाठी महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान असतं ते कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. नाव बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेला आपण मार्गक्रमण करूयात. विजयासाठी लक्ष्य 43 धावांचं. यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आदित्य देशमुख, वन ऑफ द स्टाइलिश प्लेअर ऑफ कळंबोली क्रिकेट. ज्या खेळाडूचा आपण नेहमी उल्लेख करतो त्या खेळाडूच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा दिमागदार पद्धतीनं अंपायर बाउंड्री. येस, 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातात. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. 43 धावांचं लक्ष्य या ठिकाणी गाठायचं आहे. व काही आवाजाच्या मर्यादा जरूर आहेत. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, क्रिकेटची खमंग मेजवानी आहे, परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपली देखील ही एक मी म्हणेन की कर्तव्य आहे आपलं देखील समाजाला कोणत्याही प्रकारचा आपल्यामुळे त्रास निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा शेजारच्या अगदी KLE कॉलेजमध्ये सुरू आहेत, त्यामुळे आवाजावरती थोडंसं बंधन आहे, परंतु कदाचित दुपारच्या नंतर या स्पर्धा परीक्षा उरकल्यावरती पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा आदित्य देशमुखचा जर आपण विचार केला तर गोलंदाज ओम ओम या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. याही वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विष्णू बेचुकले आपल्याला पाहायला मिळतात आणि ओम हा विष्णू बेचुकले यांचा भाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आय थिंक साईकृपा संघाकडून यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये तो डेब्यू करतोय आणि विष्णूची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपण पाहायला मिळाली आणि ओम ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पहा रितेश उर्फ बाबू याच्या ऐवजी ओमच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. याचाच अर्थ या खेळाडूवरती दर्शवला गेलेला विश्वास. खरं तर आदित्य देशमुख आणि त्याच्या समवेत सलामीच्या फलंदाच्या भूमिकेमध्ये तुकाराम आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आमच्या समालोचन कक्षामध्ये ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय, खरं तर मराठीचा आणखीन एक अतिशय गोड आवाज या विभागातील प्रशांत पुजारी यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. परंतु ओमच्या हातामध्ये रितेश ऐवजी ओमच्या हातामध्ये का चेंडू सोपवला गेला याचं प्रत्युत्तर मात्र देतोय. एक चौकार वगळता आतापर्यंत गोलंदाजीची धार आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली ती ओमची. आणि याच प्रकारचा जो विश्वास आहे तो युवा खेळाडूंवरती दर्शवणं गरजेचं आहे. या संपूर्ण स्पर्धांचा जर आपण विचार केला तर कळंबोली ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आहे. राजेशजी टेंबे हे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धांचे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या काही युवा आयोजकांचा देखील आपण या ठिकाणी विशेष उल्लेख करूया. तत्पूर्वी सन्माननीय पाहुणे ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपली उपस्थिती या मुख्य मंचावरती दर्शवली त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मी आयोजन समितीच्या वतीनं करतो मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त. कारण आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी उपस्थिती दर्शवली ते रामदासजी शेवाळे साहेब, तुकाराम शेठ सरक साहेब, त्याचबरोबर हनुमंतरावजी पिसाळ साहेब या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 7
ही धावसंख्या धावफलकावरती, म्हणजे अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 36 धावांची गरज. ऑलमोस्ट 12 रन्स पर ओव्हर या धावगतीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. रितेश या गोलंदाजावरती आता मात्र विश्वास दर्शवला गेलाय. रितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. खरं तर हायवे एंडकडनं 2 षटकं टाकणं ही रितेशची आतापर्यंतची कामगिरी आपण प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये पाहत आलो, परंतु यावेळेला पहिलं षटक ओमच्या हातामध्ये दिलं गेलं. एक षटक अगदी जे महत्वाचं षटक होतं पॉवर प्लेचं, या षटकामध्ये कामगिरी कमालीची राहिली. 1 चौकार वगळता उर्वरित 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा देत या गोलंदाजाला मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केली. तर चर्चा सुरू होती युवकांवरती विश्वास दर्शवणं, युवकांना या ठिकाणी नेहमी सातत्यानं प्रेरित करणं. KPL हे एक असं माध्यम आहे की जिथे प्रत्येक वर्षी एक युवा खेळाडू आपल्याला आपली ठसा उमटवताना किंवा आपली छाप सोडताना पाहायला मिळतो. मग तो सौरभ मोठेसारखा खेळाडू असेल, गतवर्षी सुहास करेसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. KPLच्या पहिल्या हंगामामध्ये प्रतीक ठाकूर नावाचा एक खेळाडू आपल्याला नक्कीच या कळंबोली क्रिकेटला लाभला आणि आज तो यशाच्या उंच शिखरावरती, आणि त्याचाच संघ काल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. म्हणजे KPLच्या प्रत्येक संस्करणामध्ये प्रत्येक हंगामामध्ये आपल्याला एक नवीन युवा टॅलेंट, त्यानंतर अक्षय सरोदे हे नाव विसरता कामा नये, कारण हाही खेळाडू दुसऱ्या क्रमांकावरती होता पहिल्या सीझनमध्ये. प्रतीक ठाकूर आणि त्यानंतर मात्र जर कोण खेळाडू होता तर तो अक्षय सरोदे होता, जो आज मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे. त्यानंतर परेश कडके आहेत, प्रभात अंबोरे आहेत. ही अशी काही नावं आहेत की जी या कळंबोली क्रिकेटनं आज अगदी या खेळाडूंचा दर्जा जर आपण पाहिला ना तर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना देखील आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या खेळाडूंना पाहतो. तर युवा आयोजकांचा आपण या ठिकाणी उल्लेख केला तर या स्पर्धेसाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे त्यामध्ये प्रभातजी अंबोरे असतील, बंटी काकडे असतील, यांची देखील खूप सारी मेहनत आहे, कारण या व्यासपीठावरचे सर्व आयोजन नियोजन हे त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. त्यानंतर कल्पेश जळे असतील, आणि एका नावाचा उल्लेख हा आवर्जून मी या ठिकाणी करेल, तो म्हणजे विराज विजय खानावकर यांचंही या स्पर्धेसाठी, कारण ही उद्याची भविष्यातील पिढी आहे की जे येणाऱ्या स्पर्धा आयोजित करणं, येणाऱ्या स्पर्धा खेळणं, येणाऱ्या स्पर्धा गाजवणं ही सर्व संपूर्ण नैतिक जबाबदारी या सर्वांच्या खांद्यांवरती आहे. आणि या सर्व युवा आयोजकांचं देखील आपण विशेष कौतुक या ठिकाणी करूयात. जाऊयात क्रिकेटच्या या खेळपट्टीच्या दिशेनं. 9 धावा धावफलकावरती आल्यात. हळूहळू धावा जमावण्याचा प्रयत्न एकता संघाचा. विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. आदित्य जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत मात्र या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. मग सिच्युएशन कोणत्याही प्रकारची असो, आदित्यकडे प्रचंड अनुभव आहे. पनवेल तालुक्याच्या टेनिस संघाबरोबरच लेदरच्या संघामध्ये देखील या खेळाडूचं सिलेक्शन आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. अनेक मोठमोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सध्या जर आपण पाहिलं तर 1 चौकार वगळता तर फारसे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. परंतु ज्यावेळेला आदित्य फुल फ्लो मध्ये मैदानावरती फलंदाजी करतो ना त्यावेळेला तर एक नयनरम्य दृश्य क्रिकेटमधलं आपल्याला नक्कीच या मैदानावर पाहायला मिळतं. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. सरळ चेंडू गेलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल आणि मोठी विकेट इथे मात्र चाळ्यामध्ये अडकवली आहे. फलंदाज होतोय बाद आदित्य. प्रशांत पुजारी देखील आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा या समालोचनाच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. गतवर्षी अगदी आंध्र प्रदेश पासून ते बँगलोर पर्यंत आणि केरळ पर्यंत त्यांचा आवाज आपण ऐकला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये व एकता संघ आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून दिलेला नाहीये आपण, तर विनंती असेल खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. विकेट नंबर 3 या खेळाडूला मात्र प्रमोट केले गेले. खरं तर अमित पाटील हा एक विकल्प असताना या खेळाडूला का प्रमोट केला गेला. इथे मात्र रितेश बँक ऑन टार्गेट, अगदी यष्ट्यांच्या मधोमध हा चेंडू फेकला गेला होता. लाईन मिस केली आणि पूर्णतः यष्ट उद्ध्वस्त करत असताना लगातारची ही दुसरी विकेट मिळवली आहे ती गोलंदाज रितेश उर्फ बाबू यानं.
हे कन्सिस्टंट परफॉर्मर आहे, नो डाऊट. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करणे ही ओळख आहे बाबूची. मी सुरुवातीला देखील म्हटलं की गतवर्षीपर्यंत हायवे एंडनं 2 षटक फेकणं ही जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यांवरती होती. यावर्षी डेब्युटंट ओमनं संघामध्ये स्थान आपलं सुनिश्चित केलंय, त्यामुळे ओमच्या हातामध्ये पहिलं षटक दिलं गेलं आणि जबाबदारी होती रितेशच्या खांद्यांवरती दुसरं षटक हाताळण्याची. आणि ती कामगिरी मात्र लीलया बजावत असताना 2 गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावर. ऑन हॅट्रिक चेंडू झालेत या षटकातील 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आणि जर का 10 धावा व आपला 12th मॅन देखील इथे आहे, न्यू बॅटर रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 12 युवराज सिंगची आठवण करून देणारा खेळाडू. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. कमालीचं कमबॅक राहिलंय गोलंदाजीमध्ये. ज्या प्रकारची पहिलं षटक हाताळलं गेलं अवघ्या 7 धावांचं, त्यानंतर मात्र बाबूच्या या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा 3. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर विकेट, विकेट आणि डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आल्या आहेत. विजयाचं लक्ष आता मात्र उरतं येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. आदित्यसारखा महत्वाचा विकेट गमावला गेलाय, परंतु अमित पाटील अजूनही मैदानावरती येणं बाकी आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती मात्र नक्कीच ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे रितेशनं, रितेशचं दुसरं षटक बनतंय. कदाचित रितेशचं षटक महागडं ठरलं असतं तर या एंडनं आपल्याला पुन्हा एकदा ओम पाहायला मिळालं असतं, परंतु ओम डेब्युटंट आहे, त्यामुळे जास्त दबाव किंवा जास्त धोका पत्करला जाणार नाहीये. विष्णू एक खूप चांगली रणनीती आज साईकृपा संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीनं बदल केले गेले, विष्णू स्वतःला प्रमोट केलं. आय थिंक 3ऱ्या क्रमांकावरती विष्णू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. बाबू आणि दादू ही सलामीची जोडी आपण पाहिली. त्यानंतर मात्र रवीनं कमालीचा खेळ मैदानावरती दाखवला. चौकार षटकारांची त्यानं आतषबाजी केली आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला एक योग्य आकार देत असताना एक सन्मानजनक धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारली, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ दबावामध्ये येऊ शकतो. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांची जी कामगिरी राहिली ती कमालीची राहिली. इथे 3रा गोलंदाज वापरण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची ही लढत असेल. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा असेल आणि त्यापैकी 3रा गोलंदाज वापरण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. ओळखलंय की आघाडीचे 2 फलंदाज गमावले. अमित पाटील अजूनही येणं बाकी आहे. आणि त्यानंतर मात्र हे जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ज्यामध्ये रोहित जो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो, डावकरे आताचा फलंदाज आहे. सकाळचं सत्र आहे, शांत वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. अजूनही गारवा आपल्याला हवेमध्ये जाणवतोय, परंतु जसजसं विकेटवरती सूर्यकिरण थेट येतील, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामुळे फलंदाजांना चेंडूचा अंदाज बांधणं हे तितकंसं कठीण जाणार नाहीये. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर काही चेंडूंना अतिरिक्त उसळी घेताना आपण पाहतो, काही वेळेला चेंडू लो राहतात, त्यामुळे फलंदाज हे दुविधा मनस्थितीमध्ये असतात. यावेळेला फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि पूर्णतः हा चेंडू मिस केला होता. फलंदाज होतोय बाद रोहित. आय थिंक शरीराचा वेध या चेंडूने घेतला, त्यामुळे चेंडू एक्झॅक्टली कुठे गेलाय हे समजण्या अगोदर त्यानं पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावली. आणि ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करत होतो, तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील या खेळाडूनं खेळलंय. इंडाल्को या संघाकडून लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे, आणि अशा परिस्थितीमध्ये या सिच्युएशनमध्ये एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन अमित यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर का 1-2 मोठे फटके अमितच्या बॅटमधून आले ना, तर पुन्हा एकदा सामना बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. क्रिकेटची हीच तर विचित्रता आहे, अनिश्चितता. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये
भक्कम स्थितीमध्ये आपल्याला साईकृपा संघ पाहायला मिळतोय. अमित यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, पण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट मारा केला जात होता आणि जसा उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आलाय, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करताना आपण पाहतोय. गोलंदाज आहे दादू. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, पण चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखणं गरजेचं आहे. आल्या आल्या मोठे फटके खेळणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. 2 प्रयत्न केले, दोनही प्रयत्नांना यश मिळालं नाहीये, परंतु अमितला फार काळ जखडून ठेवण्यात इतकी सोपी गोष्ट नसणार आहे. अजूनही इक्वेशन आपण पाहिलं तर विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. यावेळेला पावलांचा वापर, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक यश मिळतंय गोलंदाज दादू याला. यष्टीच्या स्वरूपामध्ये अमित सलग 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर ही दुविधा मनस्थिती फलंदाजाच्या माइंडमध्ये होत असते. थोडासा मानसिक दडपणाखाली फलंदाज येत असतो आणि हे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. सलग 2 चेंडू कॅच आउट आहेत, झेलबादच्या स्वरूपात आहेत. येस, प्रसाद आम्हाला या ठिकाणी माहिती देत आहेत की कॉट बिहाइंड हा विकेट आहे. न्यू बॅटर संगनायक उमेश दिसले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 32 धावांची गरज आहे. अनेक विक्रम या मैदानावरती आपण पाहिलेत. अगदी एका षटकामध्ये 24 धावांची गरज असताना 4 षटकार सुरेश मोहितेच्या बॅटमधून आपण पाहिले होते. काल त्याच खेळाडूंना 19 चेंडूमध्ये 58 धावांची बहारदार खेळी या मैदानावरती साकारली. नाबाद 58 धावा, ज्यामध्ये 4 चौकार 6 षटकार. आणि या सीझन मधली जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटक, 1 धाव आणि तब्बल 2 फलंदाज बाद. आय थिंक सकाळच्या सत्रामध्ये अरविंदनं देखील ही कामगिरी केली. 1 षटक, 1 धाव आणि 2 फलंदाज बाद. म्हणजे आज ही जी विकेट आहे ना, ही गोलंदाजांना मदत करणारी विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे, यानंतरची लढत ही नक्कीच असेल. पहिल्या फेरीतील 4था सामना जो असणार आहे. पण 4 गोलंदाज या ठिकाणी वापरले गेलेत आणि का वापरू नये? आपल्याकडे जर विकल्प असतील तर ते विकल्प का वापरू नये? चर्चा सुरू होती की कदाचित बाबूच्या वाट्याला दुसरं षटक येईल, परंतु इथे संगणक विष्णू वेचुकलेचा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र कामी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रवी रावतवरती दर्शवला गेलेला विश्वास, त्या खेळाडूला मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी केली, कारण तो मोमेंटम होता ना, तो मोमेंटम सुरुवातीला इनॅट नंबर 3 विष्णूनं आक्रमक खेळ मैदानावरती साकारला, मोमेंटम प्राप्त केला आणि तोच मोमेंटम कंटिन्यू ठेवण्याचं काम फलंदाजीमध्ये रवीनं देखील केलं. रवीनं ज्यावेळेला मैदानावरती आला, खेळपट्टीवर आला, त्यावेळेला हॅट्रिक बॉल होता आणि त्या चेंडूवरती त्यानं षटकार लगावला होता. म्हणजे हे दर्शवतं की हा खेळाडू आणि त्याचा खेळाचा जो आत्मविश्वास आहे त्या खेळामधला तो देखील पाहायला मिळाला. इथे 4था विकल्प गोलंदाजीचा वापरला आणि याही विकल्पानं पहिल्या चेंडूवरती मात्र दिलं यश. फलंदाज होतोय बाद. तुकाराम सलामीला आलेला फलंदाज. खरं तर फारशी संधी मिळाली नव्हती, परंतु यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठले. आणखीन एक यश या ठिकाणी मिळतंय. जवळपास निम्मा संघ गारद होतोय. धावा धावफलकावरती आहेत त्या फक्त आणि फक्त 11 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे. उमेश दिसले संघनायक नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय. इरॅट नंबर 7 परेश. विकी परेश एकेकाळचा सलामीचा फलंदाज, परंतु यावेळेला मात्र 7व्या क्रमांकावरती हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू कव्हरच्या दिशेनं, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र 2 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. प्रसाद टावरे यांची एक वेगळी शैली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कळंबोलीचे बिली बाउंडर म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि हा चौकार दर्शवलाय. येस, ॲप्रिशिएट करतायत आणि का करू नये. क्रिकेटसाठी आपलं सर्वोत्तम बेस्ट देण्याचा प्रयत्न मैदानावरती असताना देखील आपल्या
संघामध्ये पहा या ठिकाणी विकी परेश थोडासा उशिरा मैदानावरती आलाय की काय. आल्या आल्या दोन कमालीचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. दोन बॅक टू बॅक चौकारानं संघाला मात्र घेऊन जातोय. 5 गडी बाद 19च्या घरात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. त्यानंतर रितेशनं 3 धावांचं षटक फेकलं. तिसरं षटक जे या ठिकाणी सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण राहिलं, ज्यामध्ये 2 विकेटसाठी फक्त 1 धाव आली. आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये विकी परेश, मी सुरुवातीला देखील म्हटलं की विकी परेश हा एकेकाळचा सलामीवीर फलंदाज, परंतु आज पहा हा खेळाडू 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि आल्या आल्या त्यानं पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावत असताना आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. हरकत नाहीये. प्रत्येक संघनायकाची एक वेगळी रणनीती असते. उमेश असतील, अमित पाटील असतील, यांच्याकडे बराचसा अनुभव आहे. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. ओळखलं, पाऊलांचा वापर फलंदाज करतोय. थोडीशी चेंडूची जी लाईन आहे आउटसाइड द ऑफस्टंप ठेवली, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला आणि एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. याही वेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल. ओम त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवत आहे. तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती अंकित होते. 20 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. चेंडू झालेत या षटकातील तब्बल 5. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता. त्याचा फायदा उचलला जातोय का? होय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार येतोय, परंतु या चौकारानं केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव तुम्हाला टाळता येणार नाहीये. साईकृपा संघानं जिंकलाय. आपल्या पहिल्या फेरीतील पहिला सामना, पहिला विजय या ठिकाणी नोंदवलाय. विजयानं सुरुवात केली आहे साईकृपा संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. तर चला निर्णय घ्यायचा आहे. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघानं जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि प्रतिस्पर्धी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर विजेता संघ अर्थातच साईकृपा संघ. आपले 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत, ही विनंती असेल आपल्याला. पण टीम हडल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विष्णू यांचं संघाला मार्गदर्शन देखील पाहायला मिळते आणि आज एक युनिफॉर्म मध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आय थिंक समीर दादांच्या माध्यमातून, येस, समीर दादा इंदुलकर यांच्या माध्यमातून हा युनिफॉर्म त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि समीर दादा इंदुलकर म्हटलं ना तर माजी संघनायक देखील आणि त्याचबरोबर चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच. तर 7 चेंडूमध्ये 17 धावा करणारा रवी ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कारण संघ अडचणीमध्ये होता. 2 विकेट्स महत्वाच्या गमावल्या होत्या आणि त्यानंतर या खेळाडूंना मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन जो मोमेंटम होता तो मोमेंटम आपल्या संघाला मिळवून दिला. तर रवी ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो हनुमंतरावजी पिसाळ साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आणि ज्यांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचाच्या दिशेनं होत आहे ते खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचं प्रतिनिधित्व ज्यांनी अनेक वर्ष आपल्या कुशल नेतृत्वाखाली केलं आणि आमचे आधारस्तंभ सन्माननीय किशोर शेठ खनावकर साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय शुभागमन. तर स्वागतम सुस्वागतम सन्माननीय किशोर शेठ खनावकर साहेबांचं. आणि मी तुर्तास थोडासा थांबतोय, मात्र आपण कुठेही जाऊ